आज बीड प्रकरणाच्या ह्याच्यावरती पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता, कशा पद्धतीने बघतो? बघा, अत्यंत जड अंतकरणाने सांस्कृतिक तथा सामाजिक भान न राखता, कायदेशीर भान न राखता आजचा मोर्चा झाला असं माझं स्पष्ट मत आहे। मी तुम्हाला पुरावे दाखवू शकतो की कशा प्रकारे ह्या मोर्चामध्ये लहान मुलांना सुद्धा घेण्यात आलं आणि तशा प्रकारे लहान मुलांना घेता येत नाही असा जर कायदा असेल आणि त्या कायद्याचं जर उल्लंघन केलं गेलं आहे तर हे अत्यंत दुःखद आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये लहान मुलांना मोर्चामध्ये आणावं किंवा नाही या संदर्भाने गंभीर निरीक्षणं नोंदवल्या गेलेली आहेत। कारण दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलनं होत होती, शेतकरी आंदोलन किंवा ह्याच्या संदर्भातलं आंदोलन, शाहीन बागचं आंदोलन, त्यावेळेस एका लहान बालकाला जे आहे ज्या प्रकारे दुखापत झाली तेव्हा जैन गुणरत्न सदावर्ते माझ्या मुलीच्या पत्रावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जे आहे कॉग्निझन्स घेतला होता। आणि त्यामुळं ही परिस्थिती कायदेशीर असताना लहान लेकरांना आपल्या मोर्चासाठी, आपला मोर्चा मोठा दाखवण्यासाठी मोर्चामध्ये वापरणं हे अत्यंत गैर आहे। लहान मुलांच्या सोबतचं हे माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या सोबतची क्रूरता आहे, लहान मुलांवरला अन्याय आहे। लहान मुलांना अशा प्रकारे त्यांच्या भूक तहान हे लक्षात न घेता मोर्चाला मोठं करण्यासाठी राजकीय म्हणजे अभिलाषा बाळगून अशा प्रकारे करणं हे अत्यंत निंदनीय आहे, याचा मी निषेध करतो। बाल आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। पोलिसांनी लहान लेकरांना मोर्चात आणू नये या बाबी प्राखऱ्याने लक्षात घेतल्या पाहिजे, कारण त्यांच्या लहान मनावर कारण त्यांच्या एकूण सगळ्या म्हणजे जडणघडणीवर जे आहे आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर ते परिणाम करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।